ट्रस्टच्या वतीने आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन आभार. अंतिम सामन्याचा हा थरारक असा हा देखावा हा सामना आपल्याला पाहायला मिळते. मनीष संघाकडून पहिलं षटक, त्यांना सामना करतोय सुमेश. हलकासा टटवलाय सीमारेषेवरती, उत्तमरित्या क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात फलंदाज सुमेश यशस्वी ठरलेला आहे आणि लोकमान्य प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या 1. स्ट्राइक वरती आहे. रोहित. मनीष संघाकडून पहिलं षटक. आत्ता फेकू की नंतर फेकू अशी ही त्याची पोज मनीषची. हलकासा टटवलाय सीमारेषेवरती, पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीत. एकूण धाव संख्या झालेली आहे 2. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 35,000 रुपये आणि चषक. पुढचा चेंडू मनीषचा सुमेशला. पाहूया लोकमान्यासाठी कोणती भरीव कामगिरी करतो हा सुमेश. हलकासा टटवलाय पुन्हा एकदा सीमारेषेवरती, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव. अशा प्रकारे हे 3 धावा झालेल्या आहेत खात्यामध्ये जमा लोकमान्य प्रतिष्ठानच्या खात्यात. प्रथम प्राइज 35,000 ट्रॉफी, सेकंड प्राइज 25,000 ट्रॉफी. मनीषचा पुढचा चेंडू हलकासा टटवलाय, पुन्हा एक चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. 4 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूंमध्ये 4 धावा. चार षटकांचा हा सामना असणार आहे. अंतिम सामना इथे हा रंगलाय, लोकमान्य विरुद्ध मनसे वॉरियर्स. पुढचा चेंडू मनीषचा, खेळण्यासाठी सुमेश तयार. पाहूया संघासाठी भरीव कामगिरी सुमेशकडनं, आणि हा सुंदर असा टटवलाय आणि सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. एक माफ करा 1. एकूण धावसंख्या झालेली आहे 5. 5 चेंडू 5 धावा. मनीषचा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मनीष तयार. हलकासा टटवलाय आणि पहिलं षटक संपले. पहिल्या षटकात 9 धावा आलेल्या आहेत लोकमध्ये. आता दुसरं षटक घेऊन आलाय मनसे वॉरियर्स कडनं सोहम. वाईड चेंडू अवांतर धावेमध्ये भर. एकूण धावसंख्या झालेली आहे 10. सोहमचा पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी, परंतु वाईडचा इशारा पंचांकडून. पुन्हा एक अवांतर धाव लोकमान्याच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या झालेली आहे 11. सुंदर एक चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत लोकमान्याची ही जोडी. एकूण धावसंख्या झालेली आहे 12.
एक चेंडू फेकला गेलाय दुसऱ्या षटकातला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सोहम तयार. त्याला सामना करणार आहे सुमेश. लोकमान्याची ही पहिली जोडी. एक सचिन तेंडुलकर आणि सेहवाग ज्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे पाहायचो त्याच पद्धतीने यांच्याकडून देखील कामगिरीची अपेक्षा. सीमारेषेवरती पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीत. या एका धावेच्या सहाय्याने एकूण धाव संख्या झालेली आहे 13. 2 चेंडू फेकले गेलेत. थोडंसं यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता. सतर्क असे आपले पंच आणि त्यांचा निर्णय आहे नॉट आउट. एकूण धावसंख्या 13. वाईड 14. एकूण धावसंख्या 14. सोहमचा पुढचा चेंडू हलकासा टटवलाय. बाउंड्री. अशा प्रकारे हा चौक चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि त्या 4 धावा मिळवण्यात रोहित यशस्वी. हलकासा टटवलाय. स्वतःच्याच गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निर्धाव. 4 चेंडू फेकले गेलेत. एकूण धाव संख्या 18. दुसरं षटक चालू आहे आणि पुन्हा एकदा हा चौकार रोहितच्या बॅटमधून साकार झालेला आहे. एकूण धाव संख्या 22. 5 चेंडू फेकले गेलेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सोहम तयार. त्याला सामना करतोय लोकमान्याचा रोहित. आणि रोहित यष्टीचीत झालेला आहे. थोडंसं पुढे आणि पुढचा खेळाडू आलाय यश. पाहूया संघासाठी यश खेचून आणतो की नाही. नारकर संघाकडून तिसरं षटक फेकण्यासाठी तयार. एकूण धावसंख्या झालेली आहे 22. हलकासा टटवलाय आणि गडी बाद. जो मनसे वॉरियर्स या संघासाठी आव्हानात्मक असा एकशी धावसंख्या ते उभी करू शकतात. कुठेही विचलित न होता नारकर संघाकडून तिसरं षटक फेकतोय. एक चेंडू फेकला गेलाय.
अजूनही 5 चेंडू बाकी तिसऱ्या षटकातले. वाईड चेंडू, अवांतर धावेमध्ये भर. पंचांकडून वाईड चेंडूचा इशारा. एकूण धावसंख्या 23. त्यातले 2 चेंडू फेकले गेलेत. हलकासा अशी एक धाव घेण्यात यशस्वी. अमय फलंदाज मैदानात. नारकर गोलंदाजी करण्यासाठी तयार. त्याला सामना करतो यश. सुंदर हलका टटवलाय. एक पंच तथास्तात. उत्कृष्ट असं अपील, परंतु पंचांवरती कोणताही परिणाम नाही. आपण पुढच्या वेळी NPL मध्ये आपण थर्ड अंपायरची सोय करूया. एकूण धावसंख्या झालेली आहे 25. 3 चेंडू 3 गडी बाद. 4 चेंडू झाले. अजून 2 चेंडू बाकी. चला, पंचांचा निर्णय आपण अंतिम मानायचा असतो, कारण संपूर्णपणे जे कॉन्सन्ट्रेशन असतं, जे एकाग्रता असते, ती त्या अशाच व्यक्तीची असते जे पंच म्हणून आहेत. त्यामुळे पंचांनंतर आपण सर्व येतो. त्या पंचांचा निर्णय हा अंतिम ठेवूया आपण. हलकासा टटवला. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. सुंदर अशी ही चोरटी धाव. या एका धावेने लोकमान्याची धावसंख्या झालेली आहे 27. 3 गडी बाद. 4 चेंडू फेकले गेलेत. तिसरं षटक चालू आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी यश. सुंदर एक धाव यशस्वी ठरलेला यश. 5 चेंडू 28 धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. अजूनही 6 बॉल आहेत. खूप काही घडामोडी घडू शकतात. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू फेकण्या आणि चक दे इंडिया सारखं काहीतरी गडबड केली त्याने. नारकर सुंदर सुंदर अशी पुन्हा एक चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एकूण धाव संख्या झालेली आहे 30. नारकर सुंदर असा हा चौकार. या चौतीस
3 गडी बाद, 3 षटकं फेकले गेलेत आणि आता हे अंतिम षटक लोकमान्यसाठी. परेश अंतिम षटक टाकतोय. पंचांकडून वाईडचा इशारा, अवांतर धावेची भर. लोकमान्यची धावसंख्या झालेली आहे 35. शेवटचं षटक चालू आहे. शेवटी हा अंतिम सामना आहे. सुंदर एक धाव घेण्यात यशस्वी. अमय एकूण धावसंख्या 36. शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. उत्कृष्ट अपील झालेलं आहे. पंचांना थोडस आणि गडी बाद झालेला आहे. हा चौथा झटका लोकमान्यला. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातले 2 चेंडू टाकले. हा तिसरा चेंडू आणि हा सीमारेषेच्या बाहेर, परंतु आज आपण एवढे जे या क्रिकेट खेळाची जी मजा घेतोय, हा जो आनंद आपल्याला जो मिळतोय, तो या सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळे मिळतोय. शिवानंदजी शेट्टी, पंचांकडून वाईडचा इशारा. एकूण धावसंख्या 37. 37 for 5. 3 चेंडू फेकले गेलेत. अजून 3 चेंडू बाकी. सुंदर एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एकूण धावसंख्या 38. अजूनही 2 चेंडू बाकी. शेवटचं षटक आहे. एकूण धावसंख्या 38. 38. डॉट बॉल. अंतिम षटकातला अंतिम चेंडू फेकण्यासाठी परेश तयार. त्याला सामना करतोय लोकमान्यचा यश. सुंदर आणि एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. आणि 39 धावा लोकमान्य प्रतिष्ठानने बनवलेले आहेत आणि 40 धावांचं लक्ष्य पार करायचंय मनसे वॉरियर्स या संघाला. डीजे
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मनसे वॉरियर यांनी केलेली आहे आपल्या संघाला. आता पाहूया फलंदाजी कशी करतात. आणि त्याचबरोबर लोकमान्य प्रतिष्ठान यांनी सुंदर असा आधीचा सामना जिंकला होता. पाहूया ते काय कामगिरी करतात या सामन्यात. नवदीप मित्रमंडळ व शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना. पर्व पहिलं. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकातला पहिला चेंडू अमित नवदीपच्या एंडनी. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. आणि हा सुंदर असा चेंडू डॉट बॉल. फायनल अंतिम सामना NPL नवदीप प्रीमियर लीग. हाही चेंडू अतिशय सुंदर परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. 2 चेंडू 1 धाव. मनसे वॉरियर या संघासाठी 40 धावांचं लक्ष्य. लोकमान्य प्रतिष्ठान 2 चेंडू 1 धाव. आणि बोल्ड थोडक्यासाठी वाचला नारकर. नको सांगू रे. किती बॉल 4 बॉल 2 धावा. चार बॉल 2 धावा. हॅलो खांब्यापासून लांब राहायचं आहे. खांब्यापासून लाईटच्या खांब्यापासून लांब राहायचं आहे. झणझणीत चौकार. सुंदर असा हा पहिल्या षटकात 10 धावा आलेल्या आहेत आणि लोकमान्याने पहिल्या षटकात 9 धावा केलेल्या होत्या. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रोहित तयार. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. नो बॉल आणि 1 धाव. एकूण धावसंख्या 12. मनसे वॉरियर्स फलंदाजी करते आणि क्षेत्ररक्षण करते लोकमान्य प्रतिष्ठान. हा अंतिम सामना रंगलाय NPL.
एक धाव. एक चेंडू फेकला गेलाय. एकूण धावसंख्या 13. दुसरं षटक चालू आहे. एकूण धावसंख्या 14. 16 चेंडू 26 धावा. 16 चेंडू 24 धावा. सुंदर असा हा गॅप. अठरा धावा झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या 23. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी रोहित तयार आहे. परेश सामना करतोय. 40 धावांचं आव्हान त्यांना पार करायचंय. 23 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा हा टटावून चौकार. मनसे वॉरियर्स साठी विशेष फरमाईश. मला 7 द्या. 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. निर्धाव षटक जर टाकलं गेलं लोकमान्यकडून तर या स्पर्धेचं चित्र बदलू शकतं. आणि बाउंड्री. अवांतर धावेमध्ये वाईट चेंडू.
एकूण धावसंख्या झालेली आहे 33. एक धाव. सुयोग गडदे यांच्याकडून सीमारेषेवरती उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उर्फ साहिलचा पुढचा चेंडू आणि हा चौकार साकार केलेला. आणि इक्वल झालेला आहे दोन्ही संघांचा धावसंख्या आणि फक्त एका धावेची आवश्यकता मनसे वॉरियर्सला. अजूनही एक षटक बाकी आहे. हे तिसरं षटक चालू आहे. साहिलचा पुढचा चेंडू हाराकेरी परेश कडून हाराकेरी. आणि अशा प्रकारे पंचांकडून गडी बाद ठरवला गेलेला आहे. हा दुसरा गडी. माझ्या डीजे मित्रांना मला कळकळीची विनंती आहे की बाबा कुठेतरी फलंदाजांवरती त्या गाण्याचा परिणाम झालेला दिसतोय. लगातार 3 फलंदाज बाद झालेले आहेत. हे शेवटचं षटक अमोल लोकमान्याकडून फेकतोय. एकाच धावेची गरज आहे. फक्त एक धाव आणि वाईड चेंडू. अशा प्रकारे मनसे वॉरियर्स विजय ठरलेले आहे.